धन्यवाद काका, खूप खूप आभारी आहोत. तुम्ही बघा वय वर्ष काका तुम्हीच सांगा तुमचं वय किती? 89 वर्षाचे आपल्या समाजातील ज्येष्ठ व्यक्ती आज तेवढ्या दमाने तारपा वाजवतात. काकांसाठी जोरदार टाळ्या. कारण की एक नवा तरुण सुद्धा एवढा चांगल्या पद्धतीने तारपा वाजवणार नाही, तेवढ्या पद्धतीने काका तारपा वाजवतात. म्हणूनच त्यांना आपण बघतायत राष्ट्रीय पुरस्कार मिळाले आहेत. तर नक्कीच आपण काकांना ऐकूया. काकांचे विचार अगदी थोडक्यात. काका नक्कीच तुमचे विचार आपल्या समाजाला सांगायचे आहेत. हॅलो, आज आपले आदिवासीचं सगळं सांगतात आदिवासी, पण मी आमची संस्कृती, आमचा पिंजोबा नवशा वाजवायचा, नवशाच्या धाकल्या वाजवायचा आणि धाकल्याचा लाडक्या आणि लाडक्याचा मी भिकल्या. आज मी अजून एवढी वय जरी झाली तरी एवढा अजून मी तारपा वाजवतो. आतडीचं ऑपरेशन झाला तरी वाजवतो तारपा, डोळ्याचं ऑपरेशन झाला तरी वाजवतो, आणि आता लखवा झाला तर थोडी रेंज गेली माझी रेंज, तरी पण अजून वाजवतो. आपली म्हणजे आदिवासाची शान म्हणजे तारपा. ही मायभूमी माती परीक्षा केली तो आदिवासी, आणि श्वासाने वाजवती संस्कृती, आणि हाताने वाजवती आकृती. आकृती कोणीही वाजवत, पण श्वासाने तारपा. एक मध्ये एक माती आणि एक पुरुष असे वाद्य आपला परिवार जसा आहे तसा परिवार बनवलेला आहे. वारा येतो तेव्हा तर झाडींचं, तसं याच्यात सुवासिला का वाजतं. म्हणजे आदिवासीची संस्कृती तारपा जाऊ आहे तर आपले आदिवासी आहे, आणि देवदेवताची पूजा करत ती तारपा संस्कृती आहे. अजून तारपा वाजवा, शिका, समाज टिकवा. आणि हे माझ्या आजपर्यंत आता मी एवढी मंडळ मी पाहतो तर हे माझं मन समाधान होतं. का की आदिवासीच ओळखतोय असं हे वाद्य आहे. आणि हे वाद्य जगभरात मी आज फार आळंदी, जेजुरी, बारामती, संन्यासी गोर फिरलो तर नाही मला काही हे देवतांनी काही दान दिला, परंतु मी गल्लीपर्यंत दिल्लीपर्यंत गेलो. आज महाराष्ट्राने 1 लाख पुरस्कार दिला, भारत सरकारने 1 लाख पुरस्कार दिला.
आणि केंद्र सरकारने 3 लाख दिला. आता मी माझा हे वाटे भाग्य समजतो. हे एवढंच बोलून माझे भाषण बंद करतो. काकांसाठी जोरदार टाळ्या वाजवायच्या आहेत. खरोखरच काका बोलायला थकणार नाहीत, चालायला थकणार नाहीत असे त्यांचे विचार आहेत. आणि आताच 2-3 महिन्या अगोदर काकांना लकवा लागला, परंतु त्यातून ते निघाले, आज आपल्या मंचावरती आहेत आणि चांगल्या पद्धतीने ते तारपा वाजवत आहेत. नक्कीच त्यांच्या माध्यमातून आपण ऐकले की तारपा हे जगप्रसिद्ध आहे आणि ही संस्कृती आपली आहे, ती आपण टिकवली पाहिजे. काकांचे विचार आपल्याला पुढे घेऊन जायचे आहेत. धन्यवाद जोहार काका, तुम्ही इथे आला, तुमचे विशेषतः आम्ही आभार मानतो. सर्वांना विनंती करतो की काकांसाठी पुन्हा एकदा जोरदार टाळ्या वाजवा. नक्कीच डॉक्टर सुनील पराड साहेबांच्या माध्यमातून इथे 2 शब्द काकांसाठी होते. आतापर्यंत आपण कार्यक्रम बघतोय आणि भिकल्या काका असतील, युट्यूब कलाकार असतील किंवा जे पण आज आपले ढोल पथक असेल, ह्या सगळ्यांना बोलवायचं काम आणि आज पूर्ण हे सूत्रसंचालनाचं काम संदीप खूप चांगल्या पद्धतीने करतोय. ह्या सगळ्यांचं दर्शन घडवण्याचं काम संदीपनं केलेलं आहे. तर त्याचाही थोडा सत्कार करावा असं मला वाटतं आणि म्हणून मी भिकल्या काकांना विनंती करतो की भिकल्या काकांच्या हस्तेच संदीपचा सत्कार व्हावा. धन्यवाद काका, तुमच्याकडून माझा हा सत्कार होतोय, हा माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे. आणि काकांना मी नेहमी भेटत असतो आणि नक्कीच ते पुढेही अजून 100 वर्ष जगावं असं आमची सर्वांची इच्छा आहे. काका तुम्ही असेच आपल्या समाजाचं काम करत, गावाला सांगितलं पुन्हा गाऊन धावून येतील असे आपले काका आहेत. नक्कीच काका हे राहतात जव्हार येथील वालवंडा गावामध्ये. जर तुम्हाला त्यांच्या घरी जायचं असेल तर नक्कीच तुम्ही त्यांच्या घरी जाऊ शकता. अगदी पुरस्कारांची असं पूर्ण घर त्यांचं भरून गेलंय आणि नक्कीच काका जिथपर्यंत राहतील आपल्या समाजाचं काम करत असतील, आपली संस्कृती वाचवतील. धन्यवाद काका, जोहार. धन्यवाद.